आम्ही सेंद्रिय शेतीवरती एक वेबसाईट तयार करतोय, ऑर्गो फार्म म्हणून. त्यात ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल तुम्हाला काय माहिती वगैरे असेल तेवढी सांगा. तर सर्वात मोठं तर ऑर्गॅनिक फार्मिंगला काय काय प्रॉब्लेम येतो ते सांगता येईल. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचे तसे फायदे आहेत आणि तोटे आहेत. फायदे असे की आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ऑर्गॅनिक अन्न खाणं ही काळाची गरज झाली, कारण बऱ्यापैकी आता पेशंट असं जे कॅन्सरचे वगैरे वाढत चाललेत आणि जे आता पेस्टिसाईड वापरतोय आपण, औषधं, केमिकल, ते आता क्षेत्रात लोकांच्या म्हणजे एखादी माता बाळाला पाजत असेल तर अक्षरशः त्या दुधात सुद्धा आता रेसिपी उतरायला लागले त्याचे केमिकल औषधांचे. आणि त्याच्यासाठी ऑर्गॅनिक गरजेचं आहे, पण ऑर्गॅनिकला काही लिमिटेशन आहे. कारण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तयार करायला वेळ जातोय. आपण जर दशपर्णी म्हणा किंवा काही अजून औषधं तयार काही ऑर्गॅनिक केली, ॲमिनो ॲसिड वगैरे असं, त्याला वेळ जातोय, त्याचा रिझल्ट यायला वेळ जातोय. तोपर्यंत पीक खराब होतं, म्हणजे वातावरणात कीड खाऊन घेते. ते ऑर्गॅनिक औषधांनी काही आवडत नाही. त्याच्यामुळं उत्पादन कमी होतं आणि शेतकऱ्यांना फायदा त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल जास्त ऑर्गॅनिक फार्मिंगकडे नाही असं आहे. आणि जर समजा मी वेबसाईट वगैरे बनवली आम्ही, तर त्या वेबसाईटमधून तुम्हाला काय काही मदत होऊ शकते का? वेबसाईटवर चांगलं आहे ना, लोकांपर्यंत पोहोचलं लवकर. म्हणजे तुम्ही काय औषधं किंवा काय त्याच्या पद्धती जर ऑर्गॅनिक औषधांच्या तर ते ह्याच्यावरील लिंकवर जर टाकले तर निश्चित फायदा होईल, लोकांपर्यंत पोहोचता येईल फास्ट. तर आम्हाला बाकीच्यांकडून असंही समजलं की ऑर्गॅनिक फार्मिंग बनवतं तर येतं, पण विकता येत नाही लोकांना. हां, आणि तो एक प्रॉब्लेम आहे की म्हणजे जेवढं कष्ट आहे किंवा जेवढं त्याला वेळ जातोय त्या प्रमाणात रेट मिळत नाही. तर आम्ही JSPM कॉलेजमधून आलोय. आम्ही एक सर्वे करतोय सेंद्रिय शेतीबद्दल, की लोकांना सेंद्रिय शेतीमध्ये अडचण येते किंवा सेंद्रिय शेतीबद्दल माहिती नसते. त्यासाठी आम्ही वेबसाईट तयार करतोय. लोकांना बरेच माहिती नसते, म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून तुमच्याकडे आलो. तर तुम्ही आम्हाला थोडं सांगता की त्यावरती आम्ही वेबसाईट कशी तयार करतो. तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल काय माहिती? सेंद्रिय शेती म्हणजे प्रॉपर आपण शेणखत, गांडूळ खत हे वापरतो. त्याच्यामध्ये जे आपण रासायनिक शेतीमध्ये आपण हे करतो म्हणजे उत्पन्न जेवढं मिळतं त्या आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये नाही असं एवढं त्याला कालावधी जास्त लागतो. आणि त्याच्यामध्ये जो जी फळ यायचं असतं ते थोडंसं कमी. आणि आम्ही असं ऐकलं पण आहे की विकणाऱ्यांना पण प्रॉब्लेम, ते विकण्यात पण प्रॉब्लेम येतात ना, त्यांना लोकांना असं जागत नाही. तर आम्ही असं वेबसाईटवरती जर असं विकायचं ऑप्शन आणलं किंवा लोकांना सेंद्रिय शेती कशी करायची ती माहिती आणली. उद्देश काय होता वेबसाईट करण्यामागे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सेंद्रिय शेतीसाठी काय काय टेक्निक्स आपण वापरतो त्या दिलेल्या आहेत बघ. सॉइल फाउंडेशन, के सॉइल, कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्यानंतर एक एक्सटर्नल वेबसाईटचे व्हिडिओ पण ऍड केले तिथं, जेणेकरून तुम्ही एक स्टेप बाय स्टेप गाईड म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी. आता हे इथं वेबसाईट आहे. इथे वेबसाईटमध्ये आमच्या लिंकमध्ये ना वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या रेफरन्स लिंक पण ॲड केलेले आहेत, ज्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या लिंकवरून पण नेटवर्कवरून पण माहिती काढू शकता तुम्ही. हां, डायरेक्ट इथूनच. आणि इथं दिलेले गव्हर्नमेंट सर्टिफिकेट. आता सेंद्रिय शेतीसाठी ना गव्हर्नमेंट अनेक योजना राबवतोय. त्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय केले पाहिजे, कशा प्रकारे प्रक्रिया केली पाहिजे सेंद्रिय शेतीसाठी, तेही आम्ही ह्या वेबसाईटमध्ये दिले. ज्या प्रकारे